नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवडणाऱ्या माणसांकडून, लोकांना आलेल्या अनुभवावरून आणि पूजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेत असतो, तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही देवादिकांच्या माहितीला वंचित पडलं नाही पाहिजे. देवांविषयी, देवींविषयी गुपित रहस्य हे तुम्हाला कळावं म्हणून आम्ही झुंजत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. माझा एक शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, आजकालच्या दिखाव्यामध्ये फसवू नका. आजकाल लोक भरपूर दाखवतात, त्यांचेच लोक तुम्हाला गादीवर दाखवतात, व्हिडिओ टाकतात, फक्त चाटळेपणाचे कार्यक्रम करतात आणि दुसऱ्यांना सांगून देतात की मीच ओरिजिनल, दुसरे डुप्लिकेट आहेत. अशा गुरुपासून, अशा बुवाबाबांपासून, ढोंग्यांपासून सावधान राहा, जे फक्त तुमची लूट होणार आहे, फसवणूक होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा म्हणता. जर कुणाला कुठली शंका विचारायची असेल, देवाला कौल लावून बघायचं असेल, तुमच्या मागा आडा पिडा, साडेसाती, लक्ष्मीबंधन, कुणी काय केलेला प्रकार असेल, करणी, भानामती, अंधश्रद्धा काय, श्रद्धा काय, काय प्रकार तुम्हालाही जर तुम्हाला शंका विचारायची असेल, धंद्या पाण्यात नुकसान झालं असेल, एक सवाय जेवढं तुम्हाला काय विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी झाल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, काय जणांनी मला प्रश्न विचारला होता की दादा, खाण्यापिण्यातून मला करणी कुणीतरी केली आहे, म्हणजेच की सतत काय ना काय गोष्टी ज्या नाही व्हाव्यात त्या गोष्टी माझ्या हातून वाटतात, पोट दुखतं, मेडिसिन घेतले, दवाई केली, एक सवायजण एक्सरे काढले तरी देखील मला गुण पडत नाही. पण एका साईडला कुठं ना कुठं दुखतं आणि कुणाच्या तरी संपर्कामध्ये तुम्ही येत असता. मग तुम्हाला खाण्यापिण्यात कुणी काय दिलेलं आहे का? खाण्यापिण्यात दिल्यानंतर ते काढावे कसे? काय काय वेळेस बघा, करणी म्हणा किंवा काही विद्या असतात, जी गुढ विद्या केली जाते, मंत्रतंत्राने केली जाते, हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणी चेड्याची बंधनं करतं, त्यांना उठून करतं, भूताळं उठून करतं, सिद्धीविषयी करतं, किंवा तंत्रमंत्रातून तुम्हाला जाब लावतो, काय वेगवेगळं ज्या गोष्टी तंत्र विषय असेल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला करत असेल, जर मंत्र मारून जर तुम्हाला दिला असेल त्या देखील तुम्हाला त्याच्या लागू. हे मात्र पोटामध्ये दुखणे असो, चिडचिडेपणा असो, कोणासोबत पटणे नसणे, तुमच्या धंद्या पाण्यात बरकत नसती, किंवा एक सवाय ज्या नाही गोष्टी तुम्हाला कराव्या वाटतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता आणि तुम्हाला त्याचं नुकसान भरपूर प्रमाणे बघायला देखील भेटतं. काय काय वेळेस बघा, काय काय लोकांचं चांगलं परिवार असतं, खेळतं परिवार असतं, धंद्या पाण्यात बरकत असते, कुणाच्या आदत कुणाच्या मदत नसतात, आपले लोक जपायची, एखाद्याला चांगलं बोलायचं, चल चहा प्यायला म्हणलं की चहा प्यायला बोलायचं. पण काही लोक त्याच्यामधले जळकी देखील असतात बघा. एकतरी शेजार पाजारचे असतील, एकतरी भावभावकीतले असतील, एकतरी मित्रांनो तुमचा मित्रच असेल जे की पोटात खंजीर खुपसण्याचं काम करतो, किंवा छातीमध्ये खंजीर खुपसण्याचं, किंवा पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम करतो. म्हणजेच की मित्रांनो, एका प्रकारे ताटात जेवायचं तरी अपघात करून टाकतं. जेवणामध्ये म्हणा, मटणाच्या भाजीमध्ये म्हणा, चहामध्ये म्हणा, पाण्यामध्ये सोडून बावरीवन हे कशामध्ये पण देतात, दुधाच्या पेढ्यामध्ये जास्त प्रमाणे खाल्लेली हे करणे होतात. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. मग मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे खाऊ घातला असेल, काय काय वेळेस बघा तुमच्यापर्यंत फुकून तुम्हाला एखादा दुधाचा पेढा खाऊ घालतात, मटणाच्या भाजीमध्ये खाऊ घालतात, एव्हरीवन चहामध्ये वगैरे तुम्हाला हे खाऊ घालत असतात. हे मंत्र मारून दिलेली विद्या असते. मंत्रिक मारून दिलेली विद्या लवकर पडत नाही. काय काय बुवा बाबा जर ढोंग्यांपाशी गेलो तुम्ही तर काय हे करा, अमकं करा, परानं करा, बिस्तानं करा, मग अंधश्रद्धाकडे तुम्हाला ढकलायचं हे काम करत असतात बुवा बाबा. पण यांच्याकडून बी तुम्हाला फरक पडत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कायच फरक पडणार, तात्पुरता फरक पडला की दुखणं आहे असं चालू, इथला फरक पडला की दुखणं आहे असं चालू. मग मित्रांनो, मग हे तुम्ही जर खाल्लेलं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? अशी एक गोष्ट मी सतत गादीला सांगत असतो. काही लोक माझ्याकडे येत असतात, मी त्यांचा कौल घेत असतो आणि कौल घेतल्यानंतर बघा काय काय वेळेस म्हणतात की बाबा आपल्याला कळतं, जेव्हा आपण गादीवर बसलेला असतो काय आपल्याला असे व्हायब्रेशन येतात, मला कळतं की बाबा तुला ह्याच्या जागेमध्ये खाऊ घातलेला आहे, असं जर तुझं पोट दुखतं का, ते बोलायच्या अगोदर आपण सगळं त्यांना बोलून रिकाम होतो. मग ते म्हणतात दादा मला पोट दुखलं होतं, मी एव्हरीवन लोकांकडे बोलतो, मला पण तुमच्यासारखंच त्यांनी सांगितलं खाल्ल्यामध्ये घातलेलं आहे, मग दादा तुम्ही काढू शकता का? तर माझ्याकडे असे भरपूर कौल येतात. तर मी त्यांना स्पष्ट सांगतो की मी का पाडून देत नाही. मी मंत्र जपाचं जे केलं असेल ते मी फक्त पाडतो, बाकीचं जे तुमच्या पोटामध्ये गेलेलं असतं ते पाडण्याचं कार्य हे माझ्याकडे होत नाही. मग मी काय करतो मित्रांनो, जी लोक 200 ते 300 रुपये घेऊन पोटातलं पाडतात, ह्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 फायदे होतात. एक तरी तुमची पचनक्रिया जी असते ते बिघडलेली असते, ते तुमचे सुधारण्याची चांगले संकेत होतात, मग सुधारते. गॅस होत असतो, पोटात भूक लागत नसते, पोटाला खाऊ वाटत नाही, तर अशा वेळेस जर तुम्ही ढाळ घेतला तर ते ढाळ तुमचं पोट हे मित्रांनो स्वच्छ करतं. एकतरी जुलाबाच्या मार्गानं, उलट्याच्या मार्गानं, किंवा पेकाळून टाकते. 15 दिवस पेकाळल्यासारखं होईल तुम्हाला मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं पोट एवढंच क्लीन होईल ना, एवढं क्लीन होईल ना, जसं की समजा मित्रांनो एवढं क्लीन होतं की आतमध्ये गॅसेस म्हणा, पित्त म्हणा, ह्या गोष्टी ज्या आपल्या आतमध्ये झालेल्या असतात
त्या गोष्टी आपल्या पोटांमध्ये एकदमपणे शुद्ध आणि स्वच्छ पोट तुमचं होतं ज्या टायमाला तुम्ही ढाळ घेता. मग जेव्हा तुम्ही ढाळ घेतलं मग ते मस्तकापर्यंत आलं किंवा हातापायांमध्ये जर तुमच्या आलं तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचा मंत्र जप करून तुम्हाला हे प्रयोग केला असतो. हे मंत्राचा प्रयोग मित्रांनो योग्य प्रमाणे कलमा ठोकून वगैरे त्याला ठोकला जातो, उतारा केला जातो. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक रेमिडीज दिली जाते. ते रेमिडीज केल्यानंतर तुमचं जे खाल्लेलं पिल्लेलं असेल क्रिया तुमच्यावर केलेली असेल हे मित्रांनो निघण्याचं काम होत असतं. मग काय काय वेळेस कसं वाचावं मी मित्रांनो पहिल्यांदा म्हणजेच की जुना व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो माझ्या या चॅनलवर तुम्ही बघू शकता. जाताना लिंबू तुम्ही ठेवू शकता सोबत. असं वाटलं की तुम्हाला बाबा की माझ्या हे वाईटावर आहेत पण काय काय वेळेस बघा एखादा पाहुणा आला मुलं की चहा करून देतात. मस्त तुम्हाला ते माहीत असतं माणूस असा आहे. नाही पिलं की संशयाचे विषय येतात. कसं करावं काय सुचत नाही. अशा टायमाला लिंबोळीचा बारका एक लिंबू भेटतो मित्रांनो. एक धारी लिंबू ठेवू शकता. असाच लिंबू ठेवला तरी चालेल मित्रांनो. एक धारी लिंबू ठेवून जर तुम्ही तुमच्या खिशात राहिलं आणि मित्रांनो कुळदेवताचं स्मरण करून कुळदेवता सर्वप्रथम कुळदेवता कुठल्याही मार्गामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल हे मित्रांनो थांबवण्याचं कार्य तुमच्यावर आशीर्वाद होण्याचं कार्य हे तुमचा कुळदेवता करत असतो. म्हणून कुळदेवताचं नामस्मरण करून 108 वेळा मित्रांनो लिंबू अभिमंत्रित करून एक धारी लिंबू जर तुम्ही पर्समध्ये खिशामध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरीही सुद्धा तुमचं मंत्र केलेलं जाप हा मित्रांनो संपूर्णपणे उतरतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लागण मात्र होत नाही. हे वाचण्यासाठी सर्वप्रथम हा उपाय केला पाहिजे. पण कुलदेवताचा तितकाच तुम्हाला आशीर्वाद पाहिजे जितका तुम्ही भक्ती करता. भक्ती मार्गाने केल्यानंतर तुमच्यावर कुठलीही आडापिडा येत नाही. भक्ती तेवढी पाहिजे तेव्हाच तुम्हाला शक्ती धारण होते आणि कुलदेवताचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतो. हे मात्र लक्षात ठेवा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की कुलदेवताचा आशीर्वाद माणसालाच पाहिजेच. जसं मित्रांनो विद्या आहे गुरु विषय नसे तसंच मित्रांनो कुलदेवता विषय कुठलीच विद्या नसे व कुठलंच काही नसे. कुळापासून म्हणजे जेव्हा आपण जन्मलो त्या कुळापासून एक प्रकारचे देवीची सेवा आपल्याकडनं हे करत आलेले लोक असतात. म्हणून आपल्याला देखील ते सेवा करावं लागते. काय काय लोक सिटीमध्ये गेले बंगला गाडी घेतले तरी सुद्धा त्याआधी लोकांना सुख नावाची एक चीज नाही. सुख नाही आहे घरात किडकिड मस्त पैसा आहे पण सुख नाही आहे. अशा लोकांना देखील आपण बरं केलेलं आहे. म्हणून म्हणतो कुळदेवता हा महत्त्वाचा पाहिजेच. जर तुम्हाला खाऊ घालण्याची भीती वाटत असेल किंवा पोटामध्ये दुखणं आलं असेल जे माणूस दारू पित नव्हता ज्याला खाल्लं तर तो दारू प्यावा लागतो वाईट मार्गाला जातो तो परत कामधंद्याला आळशी होतो डोकं दुखतं पोटदुखी होतं दवाखाना पाठीमाग लागतो वेगवेगळे प्रकारचे मित्रांनो त्रास होतात. कुणासोबत पटत नाही कुणाला चांगलं बोला की तेच आपल्या अंगावर येतं. पोट मात्र एका साईडला दुखतं गोळी खाल्ली तरी फरक पडत नाही. अशा ठिकाणी तुम्हाला कुणी ना कुणी कशात तर खाऊ घातलेलं असतं. हे कुठलाही बुवा बाबा जेव्हा तुम्ही कौल लावला गेलं हे तुम्हाला सांगत असतो. मग पाडण्यासाठी तुम्हाला मित्रांनो उतारे पातारे करायच्या अगोदर मित्रांनो सर्वप्रथम तुमचं पोट हे क्लीन झालं पाहिजे. त्यासाठी ढाळ घेणे हे महत्त्वाचं आहे. जर एकदा दोनदा तुम्ही ढाळ घेतल्याने एकदा कलम ठोकला मंत्र जाप करून काही वेळेस दिलेलं असतं ते मंत्र जापाचा जाप करून आणि ढाळ घेतलं मित्रांनो तर तुम्ही 100% ह्या ह्याच्यातून बाहेर पडता. काय बुवा बाबा ढाळ दिला की झालं संपलं मग हायचं दुखणं चालू. मग तो बुवा बाबा असं करण तसं करत खलानं करण बसताना कर दे मला 20,000 दे 30,000 त्याच्यामध्ये तुम्ही लुटले जाता. बाकी तुमचं कुठलेही कार्य होत नाही. दुखणं हाय असं असतं. पण एवढं लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही सत्याच्या बाजूने गेले आणि त्या माणसानं सत्याच्या बाजूने तुमचं केला असेल तर मित्रांनो एक लक्षात ठेवा हा शब्द स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवा कागदावर लिहून ठेवा कर्माच्या पुढं काही नाही. मग कर्म पण तुमच्या तसे चांगले हवेत. तुमच्या काय म्हणतात त्याला कुंडलीही तुमची चांगली असेल किंवा काही गोष्टीमध्ये तुमचं सगळं चांगलं असेल तरच मित्रांनो तंत्रबांधा होत असते. तंत्रबांधा करायचं म्हणलं की मित्रांनो आजकाल ओरिजिनल कोणी राहिला नाही आणि उतरवणारा पण ओरिजिनल राहिला नाही. फक्त ढोंग्याचा आणि पुस्तकाचा कार्यक्रम करून हे सगळा कार्यक्रम तुमचा फिट्ट करून टाकतात आणि तुमच्याकडनं लुबाडायला मात्र रिकामी होतात. असे बारीक ना बारीक मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या चेडा गोटा विषय असो 52 धुपान विषय माहिती असो असे कुणी माहिती सांगितलं ना यूट्यूबवर त्या माहिती सांगायचे कार्य मी केलेलं. चेडा गोट्यांची नावे त्यांचे कार्य वेगवेगळ्या ठिकाणी गुढ रहस्य जे की मित्रांनो लोक पुस्तकातले देतात. मी प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांकडून अनुभवून ह्या गोष्टी मी फक्त यूट्यूबवर सांगण्याचं कार्य करत असतो. दुसऱ्यांसारखं लावली जीप टाळायला काही बोलायचं आमची पब्लिक दाखवा तुमचे पब्लिक दाखवा त्यांच्यातलेच 5-6 घ्यायचे त्याला लंगोटोय घालायचे आला हा पुजारी ना आला तो पुजारी असं बोलायचं आणि एखाद्याला वाटावं की अरे बुवा बाबाला तर हा पुजारी पण ओळखतो. काही कोण ओळखत नाही. त्यांच्यातला एक दिखावा असतो. त्या दिखावाला तुम्ही पसलं जाता आणि तिथं तुम्ही लुबडलं जातं. हे मात्र लक्षात ठेवा. हे खरं आहे प्रत्यक्ष खरं आहे. ज्या टायमाला लुबडून गेल्यानंतर कळतं की बाबा हा मी यूट्यूबवर चॅनलवर असा व्हिडिओ बघितला होता हा मुलाचा तेव्हा मला कळलं असेल तर आतापर्यंत मी बाहेर निघले असते. बघा देवाला आपल्याला डाग लावायचे ना प्रत्येक गादीला लुबडा लुबडीचा कार्यक्रम आहे असं म्हणत नाही की प्रत्येक काय अशा देखील आहेत जे ओरिजिनल कामं करतात भाविक भक्तांसाठी कामं करतात पैशाचं 1 रुपया न घेता. अशा लोकांना मित्रांनो देवतत्व असतं पण तुम्ही तशा लोकांकडे जात नाही पण दिखाव्याकडे तुम्ही जास्त जाता तिथं तुम्ही लुटला जाता. हे मात्र लक्षात ठेवा. पण देवाच्या हे काठीला आवाज आहे ते पण कधी ना कधी वाचतो आणि त्या बाबांचा कधी ना कधी कार्यक्रम फिट होतो. हे माझा शब्द लक्षात ठेवा.
पासून कसं वाचायचं, खाण्यापिण्यामध्ये कसं वाचायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलं, पथ्य देखील सांगितले. एक तरी टाळा, खाण्यापिण्यापासून टाळा. कुणाकडनं टाळा? जिथं बाईचा हात चालत नाही अशापासून टाळा. हॉटेलमधलं खाणं बंद करा. जिथं स्वच्छ आहे, जिथं माणसाने केलेलं असतं कुकनं, तिथे खावा. आईच्या हातनं काढलं तर चांगलं. आईसारखं पवित्र कोणी नाही, बायकोसारखं पवित्र म्हणू शकत नाही, पण बायकोसारखं बी पवित्र कोणी नाही, बहिणीसारखं पवित्र कोण. आपल्या घरामध्ये आपले लोक हे ठीक आहेत, पण बाहेर जर तुम्हाला कशात काय टाकून देतील किंवा कुठल्या बाळाचं कुठल्या चाल करतील हे तुम्हाला माहीत नाही. कुठली बाई कशी तुम्हाला खायला दिली सांगतात. तर मी काय म्हणतो मित्र, स्त्री तत्व मी मानतो, हे मी जाणतो. प्रत्येक माते समान, प्रत्येक बहिणी समान माझ्या आई बहीण आहेत. पण मित्रांनो, काय वेळेस कुणाची नीती कशी सांगता येत नाही. एखाद्याचा नवरा माझ्यासोबत बोलत नसेल ते नवरा बोलावा, एखाद्याची बायको माझ्यासोबत बोलत नसेल ते बोलावे. म्हणून तुम्हाला कशात टाकून देताल त्याच्यापासून सावधान राहावा, एवढं मी तुम्हाला सांगत आहे. पण सावधान राहिलं तर तुमचा संसार वाचू शकतो किंवा तुमचं मग मित्रांनो फ्युचर हे खराब होणार नाही. लक्षात ठेवा. कष्ट तर भरपूर करतोय पण सुख लागत नाही. भरपूर माझ्या गादीला असे लोक सांगतात, त्यांना देखील मी रेमेडीज दिला तर सुख होतं. पण मित्रांनो बघा, ऐकलं तर ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही दवाखान्यातच गेले आणि त्या दवाखान्याचा फरक नसला, मग तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनच करायचं, गोळ्या खाऊन उपयोग नाही, त्याला ऑपरेशनच केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता मित्रांनो, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला फरक पाडत जातो. मी 1 रुपया देखील चार्ज करत नाही. काय गोरगरीब माझ्याकडे येतात, श्रीमंती लोक देखील येतात. पहिला मित्रांनो दे बेटा, नंतर घे बेटा, माझं असं काम आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. काय लोकांनी चेडा गोट्याला नावं ठेवले, काय लोकांनी हे असं आहे ते तसं आहे म्हणले, तेच लोक आज चेडा गोटा विकतायला तुम्हाला भेटतील. फक्त कशासाठी? पैशासाठी. माणुसकी राहिली नाही. पैसासाठी सगळं काही विकलं जातं. ह्याच्याकडनं 10-5 रुपये घ्यायची तर ह्याला 50,000ला चेडा एकाचा, काही कामाचा नाही. मग ते कुठे गेले असेल? आता बघा, आता तर असं बी झालेलं आहे, मी तारामाची दीक्षा देतो, मी महाकालीची दीक्षा देतो, मी काळभैरवाची दीक्षा देतो. ते माणूस कधी तिथे गेला पण नाही, तो तिथं कधी नतमस्तक झाला नाही, त्याला गुरु नाही, तरी तो देखील पुस्तकातलं ज्ञान देऊन तुमचा गुरु बनतोय. असे भरपूर बघितलेले आहेत. काय लोकांना तर असं तर ठेवलेलं आहे मित्रांनो, स्वतःचा वकील, तो वकिलाला बी खाऊ घालायचं, स्वतःचा पोलिसाला बी खाऊ घालायचं, आणि असल्या अंधश्रद्धामध्ये लोकांना ढकलण्याचं देखील काय वकिलांनी काम केलंय. काय असे बुवा बाबा देखील मी बघितलेलं. असे काय बुवा बाबाने ठेवले, हा जर टन माझ्या विषय बनवला की वकिलाचा फोन जातो, वकिलाची नोटीस जाते. असे देखील मी बघितलेले आहेत मित्रांनो. अशापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे, सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि माझं कार्य आहे मित्रांनो, हिंदू धर्मावर मी बोलण्याचं कार्य करतो, सगळ्यात गुट रहस्य देण्याचं मी काम करतो. जर हे लक्षात ठेवा, माझ्या ह्याच्यामध्ये खोटं नसतं, अंधश्रद्धा पसरवण्याचं मी काम करतो. जे सत्य आहे ते सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कोणाचा मंदा. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असेल, कंटेंट तुम्हाला कळलं असेल मित्रांनो, तर तुम्हाला खायचं असेल तर काय करावं लागेल. मग बाकीचा पण व्हिडिओ बनवला आहे माझा जुना, देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर तुम्हाला वाटलं असेल की दादा मला हा त्रास होतोय, मला हा त्रास होतो, ह्याच्यावर व्हिडिओ बनवा. तुमच्या एका कमेंटवर जर चांगली कमेंट असेल तर मित्रांनो 10 जण माझे म्हणण्यापेक्षा 1000 जण माझे व्हिडिओ बघतात. लक्षात ठेवा, त्याच्यातले 500 जण माझे रेमेडीज करतात. तुमच्या कमेंटमुळे एखाद्याचं भलं झालं पाहिजे हे मनामध्ये ठेवून मला कमेंट करा, त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल मित्रांनो. काय वेळेस आता बघा, काय बुवा बाबांना लेणं देणं नाही, कसं काय कमेंट केल्या काय नाही, पैसा कसा भेटतो ह्याच्यावर व्हिडिओ बनवतात. पण माझं तसं नाही, सत्य सांगण्याचा माझा धंदा. देवीच्या कार्यावर काम करणार, हिंदुत्वाच्या कार्यावर काम करणार म्हणजे करत राहणार येणपर्यंत, कुठल्याही पंथाला न नाराज करता हे मी करत असतो मित्रांनो. लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर